नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आयातीचा दाखला तात्काळ सादर करा, अन्यथा नाही मिळणार ऑक्टोबरचा लाभ. बातमी नुकतीच आलेली आहे आणि आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे. हा लोकल पेपर आहे, विदर्भ न्यूज एक्सप्रेस. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण, की डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्वरित सादर करा, अन्यथा अनुदान थांबण्याची शक्यता. तर नेमकी बातमी काय आहे ते बघूया. तर मित्रांनो, आता ऑक्टोबरचा हप्ता आपल्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे आणि यासाठी मात्र एक अट टाकण्यात आलेली आहे. आणि ही जी काही बातमी आहे ती तहसीलदारानं अशा प्रकारचे आदेश काढलेले आहे. त्यामुळे आपल्याला हयातीचा दाखला आता अर्जंट जमा करावा लागू शकणार आहे. तर नेमकं बातमीमध्ये सविस्तर काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. बातमी पूर्ण बघा, तरच आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर बघा मित्रांनो, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर तालुक्यात राज्य व केंद्र पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, ह्या सगळ्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत असलेल्या योजना या ठिकाणी बल्लारपूर तालुक्यात, त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतरही तालुक्यात राबवल्या जातात. या योजनेचा लाभ सतत सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांचे हयात दाखले म्हणजेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता आपला हयातीचा दाखला डिजिटल म्हणजे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यासाठी केंद्र शासनाने लाभार्थी सत्यापन ऍप विकसित केले असून या ऍपच्या सहाय्याने तयार झालेले प्रमाणपत्र संबंधित पोर्टलवर त्वरित अद्ययावत करणे आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, यासाठी केंद्र शासनाने सत्यापन ऍप विकसित केलेले आहे आणि याच्या अगोदर आपण याची माहिती सुद्धा बघितली असाल आणि हे ऍप आता सुरळीतपणे सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता या ऍपवर आपल्याला काय करायचं आहे की आपला हयातीचा दाखला जनरेट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आणि या मित्रांनो, ज्यांना आता हे सत्यापन ऍप वापरता येत नसेल तर त्यांनी नेमकं काय करायचंय ते पुढे बघू. शासनाकडून प्रसिद्धी माध्यमे व प्रसार माध्यमाद्वारे वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढले नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे, जर आपण हे हयातीचा दाखला सत्यापन ऍपद्वारे ऑनलाईन सबमिट जर केला नाही तर आपल्याला पुढील महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून आपल्याला हे अनुदान मिळू शकणार नाही. ऑक्टोबर 2025 पासून आपले अनुदान थांबवण्यात येईल. तर मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचं हे आहे की आता नुकतेच दान हे 2500 करण्यात आलेलं आहे, त्यांची वाढ करण्यात आलेली आहे आणि ही वाढ जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आता तात्काळ हयातीचा दाखला जमा करावा लागणार आहे. तर ज्यांना आता हा हयातीचा दाखला सत्यापन ऍपद्वारे विकसित करता येत नसेल तर त्यांनी काय करायचंय पुढे बघा. त्यामुळे त्यांनी अद्याप डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या गावातील महसूल सेवक म्हणजे तलाठ्याकडे किंवा सेतू केंद्र येथे जाऊन प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, असे आवाहन बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांनी केले आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांना सत्यापन ऍपचा वापर करता येत नाही हयातीचा दाखला जनरेट करण्यासाठी, तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी सेतू केंद्र, आपल्या जवळचे जे काही सेतू केंद्र आहे किंवा सीएससी सेंटर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला हयातीचा दाखला तयार करून घ्यायचा आहे आणि तो ऑनलाईन सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारची एक नोटिफिकेशन किंवा आवाहन बल्लारपूरचे तहसीलदार नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांनी केलेले आहे. तर बघा मित्रांनो, तहसील कार्यालयाकडून ही बातमी आलेली असल्यामुळे ही बातमी महाराष्ट्रातील सगळ्याच लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे, अर्जंट आहे. त्यामुळे आपण सुद्धा जर हयातीचा बघा आपण सुद्धा हयातीचा दाखला जर अजूनपर्यंत
जमा केलेला नसेल तर आता आपल्याला हयातीचा दाखला तात्काळ जमा करावा लागणार आहे. अन्यथा आपल्याला ऑक्टोबरचं जे काही अनुदान आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही, याची काळजी घ्या. परंतु मित्रांनो, हेही लक्षात घ्या की ज्या लाभार्थ्यांनी वर्षभरामध्ये हा हयातीचा दाखला जमा केलेला असेल तर त्यांना मात्र परत परत हयातीचा दाखला जमा करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक अतिशय महत्वाची अपडेट आलेली होती. आणि जर मित्रांनो आपण हयातीचा दाखला जमा केला नाही तर निश्चितच आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता मिळू शकणार नाही, अशा प्रकारची माहिती नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.